सत्ता जर भाजपची वरती असेल तर काँग्रेसचा खासदार तिथं जाऊन करणार काय? कोण येणार पुण्यातून लोकसभेला? 100% काय जादू माणसाची? हा काय जादू काय जादू? तर माणूसच जादू आहे. काय झालं? माझं टॅक्स भरायला लागत, लाईट बिल येतात, काय करीतो? गॅस स्वस्त आहे का? काय जमाडायचा? नाही. हा? मोदीने महाग केला गॅस. 100 रुपयाला दिला न 1200 रुपये घेतो भरायचं. पप्पू को कोई वोट डालेगा क्या? एक नंबर दंगेकर. नमस्कार, मी दिनेश दानवे आणि आपण पाहतात प्रेस मराठी. सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच काल पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर नक्की पुणेकरांचा कौल कुणाकडे, याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोण येणार पुण्यातून लोकसभेला? 100%. काय जादू माणसाची? हा काय जादू काय जादू? तर माणूसच जादू आहे. काय काम काय? म्हणजे काय प्रत्येक माणसाचं काम करतो ते, कधी कोणाला ताकद नाही. काय काय आता मुरलीधर मोहोळ पण महापौर राहिलेले त्यांनी तर आमच्या एरियात नाही येत, तुमच्या इकडे नाही आली. भेटगाठ होती का मोहोळांची? कधीच नाही. कोण येणार? दंगेकर कामाचा माणूस आहे हो, 100%. काय आवडतो माणूस एवढा? काय कामच करतो, आमची कामं करतो सगळी. काय असतील ते आमची बेसिक. आता काम काय असतं काय पण कामं करतो, कधी पण येतो आणि येता जाता आवाज पण देऊन जातो. दंगेकर ठरलंय मग? ठरलं दंगेकर. काका कोण येणार लोकसभेतून यावेळेस पुण्यातून? लोकसभेला कोण येणार पुण्यातून? दंगेकर. 100%. एक नंबर दंगेकर. कशामुळे? काय का अर्ध्या रात्री तुम्ही दरवाजा उघडा, ठकठक करा, तुम्हाला ते दरवाजा काम करून देणार म्हणजे देणार. म्हणजे ह्या वेळेस ठरलंय तुमचं? ठरलंय म्हणजे ठरलंय. कामाचा माणूस दंगेकर. ओके, तुमचं काय म्हणणं आहे? कोण येणार पुन्हा? पंजा दंगेकर. उमेदवार कोण? उमेदवार दंगेकर उमेदवार कोणी पण असू दे, पण आम्ही पंजाला मत देणार. दंगेकर असू एक नंबर कोणी पण असू द्या, पण आम्ही आता इथून पुढे पंजालाच मतदान देणार. आतापर्यंत केलं आम्ही, काँग्रेसला गेलं, शिवसेनेला गेलं, पण यावेळेस दंगेकर. हां, आतापर्यंत आम्ही भाजपला आणि शिवसेनेला मतदान करत होतो, पण याच्या पुढे नाही. पण का, म्हणजे कशामुळे तुम्ही आता काँग्रेसकडे वळताय? कशामुळे म्हणजे मोदींची कामं आवडली नाहीत का? मोदीने काय केलं 10 वर्षात? सगळा भ्रष्टाचार केलाय. हा, सगळंच महाग करून ठेवलंय मोदी. नाराज आहात तुम्ही मोदीवर? हा, लय वेळा नाराज आहे. कोण येणार पुण्यातून लोकसभेला यावेळेस? यावेळेस पुण्यातून लोकसभेला कोण येणार आहे असं म्हणणं आहे तुमचं, बरोबर ना? हो. मुरलीधर अण्णा मोहोळ. काय जादू एवढी माणसामध्ये? काय हे मतदारसंघच पूर्ण भाजपचा आहे, त्यामुळे काय ऑप्शनच नाही तिकडे. डायरेक्टली सरळ तर म्हणताय की यावेळेस काँग्रेसची हवा आहे, काँग्रेस येणार, त्यावरती तुमची मत काय? काय लोकांचं काय माणूस बघून आता रवींद्र अण्णा दंगेकर त्यांनी माणुसकीच्या दृष्टीने विचार केला तर ते खूप त्यांचं कार्य पण चांगलं आहे. तसे हे वेगळा पाठ झाला, पण विचार केला तर हे मतदारसंघच भाजपचा असल्यामुळं एक कौल आपण डायरेक्टली मुरलीधर मोहोळ अण्णाकडे वळू शकतो आपण. काय काम आहे त्यांची, विकास कामं किंवा काय, कशामुळे तुम्ही त्यांच्याकडे? सामान्य रवींद्र अण्णा दंगेकरचा विषय असा आहे की सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत, म्हणजे सामान्य लोकांना धरून चालणारे आहेत ते. शेवटी काय मतदारसंघच हा भाजपचा आहे, त्यामुळं ते वेगळं सांगायची गरज नाही. लोकसभेला कोण येणार पुण्यातून? मोहोळ साहेब येणार, बीजेपी. मतदान यादीत नावाला आहे का? हो, आलाय ना. कोण, मग कोणाला पसंत करणार? भाजप की काँग्रेस? भाजपला. कशामुळे? काय जादू? ते आपल्या संस्कृतीची रक्षा करतात ना, म्हणून. म्हणजे संस्कृतीची यामध्ये कशी? काय कशा पद्धतीने? म्हणजे जसं आता त्यांनी राम मंदिर वगैरे बांधलं. श्रद्धा म्हणायचं तुम्हाला? हो, श्रद्धा. ते तुम्ही पोस्टर बघितले असणार बऱ्याच ठिकाणी. मोदींची गॅरंटी, तर म्हणून यावेळेस 100% गॅरंटी. हा, ते बोलतायत ना 400 पार. म्हणजे पार लावून टाकायचं यावेळेस 400 पार. हो. म्हणजे मतदान कुठे तुझं भैया? माझं माझ्या घरी. अरे माझ्या घरी कोणता मतदारसंघ? ठाणे. हो. ठाण्यामध्ये कोण आहे उमेदवार? ते नाही माहीत मला. पण भाजप. हा, भाजप. ओके भैया, तुझं नाव आलं का? नोटा. कशामुळे वैतागला एवढं? वैतागला नाही आहे, तितकं हे नाही आहे आतापर्यंत. म्हणजे कशामुळे? म्हणजे एकतरी पक्ष, आता एवढे पक्ष असून कोणतरी काम करेल ना चांगलं? नाही, कोणी चांगलं काम नाही करत. आपली बोलतो. एखादा तरी असेल उमेदवार की ज्याच्याकडे तू नोटा डायरेक्ट नोटा. याच्या आधी कधी मतदान केलंय? फर्स्ट टाइम. आम्ही दोघं टाइमलाच नोटा देतोय. मोहोळ येणार म्हणजे भाजपला पसंत आहे? भाजपला पसंत. कशामुळं? काय चांगलं काम आहे त्यांचं. 1-2 विकास कामं त्यांची? काय मेट्रो केली, परत अजून केले, भरपूर कामं केले, त्यामुळं. मग यावेळेस 400 पार होणार. पंतप्रधान कोण होणार? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी.
भाजपलाच पसंत. भाजपला. काकू कोण येणार लोकसभेला? नरेंद्र मोदी, राहुल गांधी? आम्हाला नाही पाहिजे, कोणीच नाही पाहिजे, दोन्ही पण नको. कोणीच नाही पाहिजे. आपलं आपलं सुखी करून पुण्यात कोण पाहिजे मग? हा? पुण्यात कोण पाहिजे? त्याचं नशीब असेल ते येईन, आम्हाला काय माहिती आता आहे का नाही. काळात झालं. माझं टॅक्स तर भरायला लागत, लाईट बिल येतात, काय करीतो? गॅस स्वस्त आहे का? काय म्हणायचं नाही, हा? मोदीने महाग केला का? 100 रुपयाला दिला ना 1200 रुपये घेतो भरायचं. पुन्हा सबसिडी पण नाही त्यावरती. सबसिडी पण काय म्हणायची सबसिडी? 2-3 महिने बँकेत पडलं पैसे, नंतर कट झालं, खात्यात पडत नाही, काय नाही पडत. मोदीला नापसंती मग. नाही सांगू शकत. नाही सांग. मनातली गोष्ट सांगायची नसती बाळा. निवडून येऊस तर याव करीन त्याव करीन. भाईयो आर बहिणो, कायला बहिणो आणि भाईयो. कामच कर ना. निवडून देणार नाही मग मोदीला यावेळेस. होईल का मोदीचं? सांगायचं नसतं बाळा ते. काँग्रेस पवार साहेबांचं काम चांगले का? चांगले. हा? हा मग काय देणार का तू तरी? वाजणार काय वेळ शरद पवारांची तुतारी? गाजायलाच पाहिजे. 100% वाजणार. काय त्यांचा पुतण्या सोडून गेलाय आता वाऱ्यावर. काय कसं पुण्याचा आटे येतो. पक्ष घेऊन गेला पुतण्या काय? पुण्या काय पक्ष घेऊन जाऊ दे, त्याला काय आकलीचा भाग नाही. एवढं त्यांनी त्याला सहकार्य केलं आणि त्याला सोडून गेला. मग काय आता ताई पडणार म्हणतात बारामती मधून, ताईला काही मतदान करणार नाही लोक असं म्हणायला लागले. त्याची बायकोला केली ना उभी तिच्या विरोध. हा, शरद पवारच्या हिच्या अजित पवार. अजित पवारच्या बायकोला नाही का उभी केली त्यांनी. पुण्यातून लोकसभेला कोण येणार? काय सांगता येणार आता? अरे कामं कोणाची आवडतात? आता कसं आहे सांगता येत नाही साहेब, कसं आहे काय दोन्ही मोहोळ की रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, नाना? आता ते तसं काही सांगता येणार नाही साहेब. दोघांची कामं चांगली. सगळ्यांची दोघांची. आता आमदारकीला तर यांनी कामं केली होती दंगेकर साहेबांनी. परत देणार का त्यांना आता लोकसभेत? आता आले तर बघता येईल, आता करता येईल. तुम्ही कुणाला देणार आहे? आता आम्ही ठरवू ना. आता परिस्थिती कशी तुम्हाला पसंती माहिती आहे ना. कुणाला? पसंती आता कोणाला, वंचितला बी देऊ शकतो, वंचितला बी देऊ शकतो, वसंत नानाला द्यायच्या मागे तुम्ही? देऊ शकतो सांगतो. अजून ठरलेलं काही नाही कशावरच. अजून लय खूप वेळ आहे साहेब. काका कोण येणार पुण्याच्या लोकसभेतून? मुरलीधर मोहोळ. कशामुळं, काय जातो? आता केंद्रामध्ये काँग्रेस येऊन सरकार जर मोदींचं आलं तर काँग्रेसचा एक वरती जाऊन काय आहे, बाजू काय मांडणार? सत्ता जर भाजपची वरती असेल तर काँग्रेसचा खासदार तिथं जाऊन करणार काय? पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो ना. असू शकतो, पण मोदींना चान्स आहे भरपूर. कशामुळे काय? आता एक कामाची पावतीच. देश कुठं आहे आज देश? बघा ना तुम्ही. लोक तर म्हणतात महागाई वाढली. नाही, कुठं महागाई वाढली? कोण उपाशी कोण मरतंय का? उपाशी कोण मेलंय का? दाखवा बरं. भूकबळी आहेत का? कुणी नाही आहे. बेरोजगारीचा पण प्रश्न आहे. नाही, सगळं करणाऱ्याला कामं आहेत, केली पाहिजेत. हेच काम पाहिजे, तेच काम पाहिजे असं नाही चालणार. कुठले पडेल ते काम करा. नोकर भरती पण काढत नाही म्हणता. नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे, करणाऱ्याला काम आहे. काय असं मोदीची कामं तुम्हाला जे आवडलेत? आता बघा ना, योजना किती राबवल्यात बघा ना तुम्ही. अफाट योजना राबवल्यात गरीबांना, सर्वसामान्यांच्या इथं. आता सगळ्यांना सगळ्या योजना माहिती आहेत. ते जेनरिक औषधं म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, अशा बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी, याच्यासाठी, गोरगरिबासाठी. होईल, अजून होणार. देश पुढं जाणार आहे, खूप पुढे जाणार आहे देश. तर त्यांचा उमेदवार कोण आहे मग पुण्यातून? कोणला देणार निवडून? मुरलीधर मोहोळ येतील. त्यांनाच? हां, त्यांनाच. होणार 400 पार. 400 पार व्हायला पाहिजेच. राष्ट्राच्या हितासाठी 400 पार व्हायलाच पाहिजे. त्यांनाच पसंत? त्यांनाच पसंत. काय जादू आहे सध्या? जादू नाही हो, काम आहे. जादू कसली आली? राष्ट्रभक्तातला माणूस येतो. चान्स नाही यावेळेस मग? नाही, अजिबात नाही. अजिबात भारत जोडो यात्रा वगैरे काहीच नाही. भारत तुटलाय कुठं ते सांगा ना मला. जोडायला निघाले, भारत तुटलाय कुठं? काय जोडायला लागले तुम्ही? काश्मीर बघा आता शांत आहे. ह्या गोष्टी सगळ्या बघा तुम्ही. आणि लोक म्हणतात की मंदिर बांधले, दवाखाने बांधायला पाहिजेत, मग त्यावरती काय? नाही, दवाखाने आहेत ना. दवाखाने पाडलेत का कुठं? मंदिर पाडलं होतं ते बांधलं. मंदिर पाडलं होतं 500 वर्षापूर्वी, ते बांधलं. त्यामुळे मोदीच आहे ना? त्यामुळं नाही. मंदिर हे अध्यात्माचा एक भाग आहे आणि राम भक्तांचं एक आहे आस्था आहे. ती आस्था वेगळी आणि
देश पुढपर्यंत न्यायचं ते वेगळं आहे असं आहे. राहुल गांधी या मोदी? पता नहीं राहुल गांधी की कोई वोट डालेगा क्या? हाँ? पप्पू को कोई वोट डालेगा क्या? नहीं येणार. हम नहीं आता है भाई, नहीं आएगा वो, मोदी आएगा, मोदी आएगा. मोदी आएगा किस- जबरदस्ती. कैसे? अरे जो बाहर जाके देखो, बाहर गाँव में इंडिया का वैल्यू क्या है. हम लोग जो बाहर गाँव में जाके आया हुआ है, इंडियन का वैल्यू क्या है, और इंडिया में इंफ्रास्ट्रक्चर कितना डेवलप हुआ है. तो कांग्रेस में इतना 70 ईयर्स रह के क्या किया पब्लिक को? कुछ किया उसने? कुछ नहीं किया. इसलिए हम लोग मोदी का ही वोट डालेगा. मैं तमिलनाडु का है, तमिलनाडु में बीजेपी का इतना ये नहीं है, फिर भी मोदी को ही डालेगा वोट. तो क्या काम किया है मोदी ने ऐसा कि जिस तरह से आप क्या बोल नहीं रहे किया है बोले ना. तो आप बताइए कि आपको कौन से काम उनके पसंद आए जिस वजह से आप मोदी को पसंद करते हैं? उसने देश के लिए बहुत कुछ किया हुआ है. इंफ्रास्ट्रक्चर डेवलप किया है, जो एजुकेशन के लिए बहुत कुछ किया हुआ है. ऐसा बस तो राहुल गांधी नाही आहे का? चान्स ही नहीं है. कोण येणार पुण्याच्या लोकसभेतून? रवींद्र दंगेकर. काय कशामुळे? खालच्या वर्गापर्यंत त्याचं काम आहे. त्याचं कोणते असे कामं केले की ज्यामुळे? बरीचशी कामं आहेत, काय बोलायचं. फोन एखादं केला की एक- लगेच येतो. एखादं एक काम हो, नुसतं काम बोललो तर लगेच हजर फोन करतो रिटर्न. माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे. पसंती त्यांनाच. हो, पसंती त्यांनाच. बाकीच्यांना कोणाला चान्स मिळणार नाही. असं काय चान्स घेतलेत की त्यांनी? बाबा वसतात त्या मुरलीधर ते आपल्या एवढं कामाचं नाही. आम्ही इथले आहेत, त्यामुळे आम्हाला माहिती आहे. कसब्यातले. स्थानिकी आम्ही. हां, कुठले कसबे तुम्ही? इथलेच. कसब्यात. हं. त्यामुळे हो, ठरलं तुमचं. कसब्यातले विकास आहे म्हणल्यानंतर लक्षात येतच की. पुण्याच्या लोकसभेतून कोण येणार? पुण्यात काही सांगता येत नाही. कोणाची हवा आहे? दोन्ही पक्षाची हवा आहे. दोन्ही येणार कोण, पण तुमची पसंती काय? BJP यायला पाहिजे असं माझं मत आहे. मोदीलाच पसंती. हो, काय विकास कामांमुळे की कशामुळे? विकास कापामुळं आणि हिंदूवादीमुळं. म्हणजे काय केलं त्यांनी? 370 केलं, राम मंदिर बांधलं, चांगली कामं आहेत. ओके. आणि अजून काय काय? अजून देशात सगळीकडे नाव आहे त्यांचं. लोक तर म्हणतात त्यांनी की महागाई वाढवली, बेरोजगारी वाढली. एक किरकोळ प्रश्न आहे, यात काय सगळीकडे वाढत जाते. बाहेरच्या देशांपेक्षा कमी आहे. पण बेरोजगारी पण वाढली म्हणताय. नाही, असं काही नाही आहे. तरुणांच्या हाताला कामं नाहीत. हां, मिळतील कामं. एकदम सगळं होणार नाही विकास. तर मग यावेळेस पुण्यातून कोण येणार मग? उमेदवार कोण त्यांचा? BJP शिवाय पर्यायच नाही देशाला. अरेच नाही. हो. काका कोण येणार पुण्यातून यावेळेस लोकसभेला? काय म्हणले? लोकसभेला पुण्यातून कोण येणार? अरे आता अजून तर आम्हीच इलेक्शनला चालेल, आम्हाला नका विचारू प्रश्न. आम्हाला स्ट्रिक वॉर्निंग सांगितलं, कुणाची साईड घ्यायची नाही ती. साईड नाही घ्यायची, पण पण काम तरी कोण येणार? अशी आम्ही नाही होणार की सांगत. नाही होणार. नाही होणार. मग दुसरी पसंती कुणाला? काँग्रेसची. काँग्रेस. दंगेकर येणार. हा, दंगेकर या 100%. 100%. हो. काका काय वाटतं लोकसभेला कोण येणार पुण्यातून? आता कुणी येणार काय सांगायचं. तरी कोण येणार? काय तुमचं मत? दंगेकर येणार. दंगेकर येणार. हो 100%. हो 100%. काय कसं काय जादू त्यांची? काजूमध्ये ते आहेत तसे काम करणारे. ओके. 100% येणार. हो येणार. कोण येणार पुण्याच्या लोकसभेतून यावेळेस? भाजप की काँग्रेस? काँग्रेस. दंगेकर दिसते, काँग्रेस दिसते का? हो का? 100% काँग्रेस येणार. 100%. भाजप नकोय? ना पाहिजे असं काही सगळे नको नाही. येण्याचं नाही, इथलं उमेदवार कोण? इथला उमेदवार कोण येणार? दंगेकर. दंगेकर येणार. 100%. 100%. काय जादू आहे माणसामध्ये? काय नाही, कामं करतात वेळेवर सगळं. ओके. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आहेत ते. असं बाकी काय नाही. 100% ठरलंय. भाजप. उमेदवार कोण? उमेदवार मोहळ. मोहोळ. कशामुळे? काय जादू? जादू नाही, क्वालिटी. क्वालिटी. दंगेकर बिकर विकास कामं वगैरे काय? सगळे मस्त एकदम. माणूसच चांगला आहे. ठरलंय. 400 पार जाईन का यांना? 100%. 400 पार जाणार. 100%. परत नरेंद्र मोदीच. नरेंद्र मोदीच पाहिजे आपल्याला, बाकी कोण नको. काय म्हणजे आता तुमचं कोण ठरलंय? म्हणतं आम्हाला काम नाही गेम नाही काय. काय नाही, सगळ्यांना काम आहे. आम्ही नाही काय काम करत आता. बरेच जण म्हणतात भ्रष्टाचार केलं त्यांनी, पक्ष फोडले. काय मध्ये करायला लागली तिथे येऊन ते म्हणतात बाबा आमच्यासाठी जागाच काढणं झाली. काय करावं आम्ही देऊन मतदान? सगळे काम करतात का नाही? आता आम्ही काम करतो का नाही? तसंच. ठीक आहे बाबा, आता पण पोरांना IAS व्हायचे, IPS व्हायचे, त्यांच्यासाठी जागा तर निघल्या पाहिजे. हो निघतात ना, निघणार ना. निघणार का? निघणार 100% निघणार. पण काय मोदी जागा नाही तर काय जागा काढणार? मोदी सरकार आल्यानंतर सगळ्यांचं व्यवस्थितच होणार. हा? सगळ्यांचं कल्याणच होणार मोदी सरकार आल्यानंतर. कल्याण होणार. 100% कल्याण होणार.
मग पुण्यातून कोण ठरलंय तेच ठरले का? तेच मोहोळ साहेबच आपले असं श्रद्धा जपणार म्हणते भाजप. कोण बोललं असं? बॅनर लागले पुण्यामध्ये. मोदीच आहे. आता मी काय करतोय, मोदींचंच वाचतोय आता. दाखवा. मोदींचंच वाचतंय का? हा हे काय मोदींचंच वाचतोय. बर काय नेमकं जादू काय मोदींमध्ये, काय नेमकं लोक मोदीमध्येच का करायले? क्वालिटी माणूस, क्वालिटी, हुशार, देशाचा विकास करण्यासारखा. काय काय 5 कामं केली जरा? हां अरे भरपूर कामं केले की, किती कामं केली. आता काय सांगू आता त्यांना. काय तुम्हाला काय त्यांचे काम आवडतं? भरपूर सगळं जे आहे ना सगळं मोदींनीच केलं. आता 2019 पासून ते 24पर्यंत. हो का? म्हणजे 2014 पासून काय केलं नाही असं म्हणायचं? 2014 पासून सगळं मोदींनीच केलं चांगलं. देशाच्या विकासासाठी कामं जे केले ते मोदींनीच केले. हो का? देणार यंदा मोदींना? 100%. 100%. हां शक्यतर BJPच येणार आहे बघा सगळं. कशामुळे काय? कशामुळे म्हणजे BJP तरी एवढा रस्ता चांगला केलं त्यांनी. काँग्रेसचं पण केलं कसं काय नाही. BJPने तरी पूर्ण रस्ता चांगले केले, सगळे रस्ते चांगले केले त्यांनी. कामं सगळं चांगलं केलेलं विकास कामांमुळे BJP नक्की येणार आहे, 100% येणार. आणि बाकीच्या कोणालाच तुम्ही चान्स देणार नाही? बाकीचं तरी आपल्याला हे नाही आहे. BJP तरी BJPलाच देणार आहे आम्ही. कोण येणार पुण्यामधून? मुरलीधर मोहोळ येऊ शकत. पंतप्रधानाच्या दृष्टीने जर बघितलं आहे तर कमळच चिन्ह यायला पाहिजे. भ्रष्टाचार नाही, विकासाच कामासाठी कमळच पाहिजे. उमेदवार कोण त्यांचा? उमेदवार आता मुरलीधर मोहोळ आहे ना, 100% मुरलीधर मोहोळ आहे ना. रवींद्र दंगेकर काँग्रेसचे तेच बाजी मारणार. हो पुणेतून लोकसभेतून दंगेकरच येणार. ही हॅज मेकन द टू मच सोशल वर्क अँड पब्लिक डिमांड्स हिम ओनली. जे काय आहे ते सगळ्यांचं ऐकतात आणि सगळ्यांचे कामं करून घेतात, त्यामुळे तेच आहेत. लोकसभेतून कोण बाजी मारणार? पुणे लोकसभेला भाजपचं जास्त वर्चस्व राहील. भाजप बहुमताने येणार. कशाच्या बेसिसवर? म्हणजे कारण विकास जास्त केलेला ना, मोदी सरकारने जो विकास केला ना, मोदीच्या प्राधान्याला जास्त आहे, मोदीला प्राधान्य जास्त दिलं जातं. आणि बहुमताने BJP सगळ्या ऑलराऊंड स्टेटमध्ये येणार. मोदी कोण आहे भाजपचा यावेळेस उमेदवार? असं उमेदवार सांगता येत नाही, पण BJPचं जे आकडा आहे 400 पार, मोदीचा जो अंक आहे. कारण जो विकासाचा प्रकार आहे, जे मंदिर वगैरे बनवलं, विकास केला, मेट्रो आणली, सगळ्या प्रकारे अशा प्रकारे मोदी पंतप्रधान तिसऱ्यांदा होणार. त्यांचं काम चांगलं ऑलरेडी. आणि मुरलीधर मोहोळचं पण आता महापौर असल्यामुळे त्यांचं पण काम चांगलं आहे. पण पुण्यामध्ये काही हे सांगता येत नाही एक्झिट पोल. पण प्रत्येक अदर स्टेटमध्ये म्हणा, दिल्लीमध्ये गादीवर मोदीच बसणार. ओके. तर पुण्यातून तुम्हाला काय वाटतं की कोण येईल? दुसरा कोणता पक्ष? असं काही सांगू शकत नाही, कारण दोघांचे काम चांगले, भाऊंचं पण काम चांगले आणि अण्णांचं पण काम चांगले. तसं काही प्रॉब्लेम नाही पुण्यामध्ये. दोघंही पुणेकरच आहेत. तुम्हाला दोघांच्या लढतीबद्दल असं काही सांगू शकत नाही अण्णांचं आणि भाऊंचं. पण भाऊंचं काम चांगलं आहे, भाऊंचं पण अभिनंदन, अण्णांचं पण अभिनंदन. पुणेचा विकास व्हावा सगळ्यात मोठा मेन प्रश्न म्हणजे विमानतळ व्हावं. हे ट्रॅफिकचं वाहतूक अडथळा जो निर्माण होतो वाहतुकीमध्ये प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. समस्या वाहतूक कमी झाली पाहिजे. लोकांना रस्त्याला फुटपाथला जाता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला दोन्हीमधले कोणता एक खासदार चालेल पुण्यासाठी? हो पुण्यामध्ये कुणीही चालेल, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि वसंत मोरे अण्णा त्यांच्याबद्दल काय सांगाल? अण्णांचं पण काम चांगलं आहे पहिल्यापासून महानगरपालिकेमध्ये. अण्णांचा काही प्रॉब्लेम नाही. कोण येणार 2024च्या लोकसभा निवडणुकीत? दंगेकर. कशाच्या बेसिसवर? अहो आम्हाला ते लय सहकार्य करतात. आज माझं वय असताना मला ते हात जोडतात, पाय पडतात, मला इज्जत करतात. आपला मालबीर कधी हे गेलं आपला आशीर्वाद देतात. चांगली माणसं आहेत ते. करते ना? हो. आत्ताच आपण बघितलं पुण्यातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि पुण्यातून खासदार कोण होईल हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका. मी दिनेश दानवे, कॅमेरा पर्सन निखिल सुग्रेसोबत, प्रेस मराठी, पुणे.